Now we are going to study composition of urine. So composition means which components presents in urine. So normal urine is pale yellow color. जे normal urine आहे ते pale yellow color ची असते. Transparent liquid. This color is due to pigment urochrome. तो कलर कशामुळे असतो, त्याच्यामध्ये यूरोक्रोम पिगमेंट प्रेझेंट असते त्यामुळे. कंपोजिशन ऑफ युरिन डिपेंड्स अपॉन फूड अँड फ्लूइड कन्झ्युम बाय द इंडिव्हिज्युअल. जे कंपोजिशन आहे युरिनचं ते डिपेंड्स करते आपण फूड कुठलं फूड घेत असतो आणि किती फ्लूइड कन्झ्युम करत असतो. वेल यस, लेट अस फाइंड आउट हाऊ. देअर आर टू वेज. वन बाय रेग्युलेटिंग वॉटर रिॲब्झॉर्प्शन थ्रू ADH अँड अदर बाय इलेक्ट्रोलाइट रिॲब्झॉर्प्शन थ्रू RAS. त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहे ज्याने आपण वॉटर रेग्युलेट आहे, रिॲब्झॉर्प्शन आहे की नाही आहे ते चेक करू शकतो. फर्स्ट आहे ADH मीन्स अँटीडायुरेटिक हार्मोन अँड सेकंड आहे RAS मीन्स रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टिरॉन सिस्टीम. सो हायपोथॅलॅमस इन मिडब्रेन हॅज स्पेशल रिसेप्टर्स कॉल्ड ऑस्मोरिसेप्टर्स. हायपोथॅलॅमस हा मिडब्रेनमधला काय आहे, स्पेशल रिसेप्टर आहे, त्याला काय म्हटलं जाते, ऑस्मोरिसेप्टर्स. दे कॅन डिटेक्ट चेंज इन ऑस्मोलॅरिटी. तो काय चेंज करते, डिटेक्ट करते चेंज इन ऑस्मोलॅरिटी. मेजर ऑफ टोटल नंबर ऑफ डिझॉल्व पार्टिकल्स पर लिटर ऑफ सोल्यूशन मीन्स ऑस्मोलॅरिटी ऑफ ब्लड. सो इफ ऑस्मोलॅरिटी ऑफ ब्लड increases due to any reason such as after eating नमकीन और ड्यू टू स्वीटिंग. ब्लडमधले जे ऑस्मोलॅरिटी आहे इन्क्रीजेस होते इन एनी रिझन सच ॲज इटिंग नमकीन और ड्यू टू स्वीटिंग म्हणजे घामामुळे. इन अदर वर्ड्स ड्यू टू वॉटर लॉस फ्रॉम द बॉडी. सो रिसेप्टर्स ट्रिगर रिलीज ऑफ अँटीडायुरेटिक हार्मोन. जर ते वॉटर लॉस होत आहे तर रिसेप्टर्स काय करते, रिलीज करते अँटीडायुरेटिक हार्मोन मीन्स ADH. ते सिक्रेट कोण करते, पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते. Neurohypophysis, posterior pituitary gland. So ADH stimulate reabsorption of water from lost part of DCT and entire collecting duct by increasing the permeability of cells. लॉस ऑफ वॉटर होत असल्यामुळे ADH काय करते, स्टिम्युलेट करते रिॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम लास्ट पार्ट. जेव्हा पार्टमधून वॉटर लॉस होते त्या पार्टमधून रिॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर करायचं काम कोण करते, ADH करते. दिस लीड्स टू रिडक्शन इन युरिन व्हॉल्यूम अँड डिक्रीजेस इन ऑस्मोलॅरिटी ऑफ ब्लड. त्याच्यामुळे काय होते, रिडक्शन होते युरिनचा व्हॉल्यूम आणि डिक्रीज होते ऑस्मोलॅरिटी ऑफ ब्लड. वन्स द ऑस्मोलॅरिटी ऑफ ब्लड कम्स टू नॉर्मल, जेव्हा त्याची ऑस्मोलॅरिटी ब्लडची नॉर्मलमध्ये होते, ॲक्टिव्हिटी ऑफ ऑस्मोरिसेप्टर सेल डिक्रीजेस लिडिंग टू डिक्रीज इन ADH सिक्रेशन. नॉर्मल ॲक्टिव्हिटी झाल्यामुळे काय होते, ADH सिक्रेशन डिक्रीज होते. दिस इज कॉल्ड निगेटिव्ह फीडबॅक आणि त्यालाच आपण काय म्हटलं जाते, निगेटिव्ह फीडबॅक. देन इन केस ऑफ हिमरेज और सिव्हर डिहायड्रेशन टू. जर सिव्हर डिहायड्रेशन होते, खूप लॉस ऑफ वॉटर होते किंवा लागलेलं आहे आपल्याला, तर ऑस्मोरिसेप्टर स्टिम्युलेट ADH सिक्रेशन. ऑस्मोरिसेप्टर्स काय सिक्रेट करते, ADH सिक्रेशन करते. आणि ADH इज इम्पॉर्टंट इन रेग्युलेटिंग वॉटर बॅलन्स टू किडनी. ADHचा रोल काय आहे, रेग्युलेट करते वॉटर बॅलन्स आपल्या किडनीमधला. इन अब्सेन्स ऑफ ADH डायुरेसिस, डायल्युशन ऑफ युरिन टेक्स प्लेस अँड पर्सन टेंड टू एक्सक्रीट लार्ज अमाऊंट ऑफ डायल्यूट युरिन. जर आपल्या बॉडीमध्ये ADH सिक्रेशन झालं नाही, ADHचा अब्सेन्स आहे, तर काय होते, पर्सन टेंड्स टू एक्सक्रीट लार्ज अमाऊंट ऑफ डायल्यूट युरिन. लार्ज अमाऊंट ऑफ डायल्यूट युरिन एक्सक्रीट करते अँड दिस कंडिशन इज कॉल्ड डायबिटीज इन्स्पायडस. त्याला काय म्हटलं जाते, डायबिटीज इन्स्पायडस. अनादर रेग्युलेटरी मेकॅनिझम, दुसरं मेकॅनिझम आहे रासचं. रास मीन्स रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टिरॉन सिस्टीम बाय जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरॅटस. कोण परफॉर्म करते, ते जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरॅटस. सो काय आहे ते मेकॅनिझम, वेनेवर ब्लड सप्लाय ड्यू टू चेंज इन ब्लड प्रेशर और ब्लड व्हॉल्यूम टू अफेरंट आर्टेरियोल डिक्रीजेस. जेव्हा ब्लड सप्लाय आहे हा चेंज होते टू अफेरंट आर्टेरियोल डिक्रीजेस होते. एक्झाम्पल लो PP किंवा डिहायड्रेशनमुळे. तर जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरॅटस सेल्स काय करते, रिलीज रेनिन. ते रेनिन सिक्रेट करते आणि ते रेनिन कन्वर्ट्स अँजिओटेन्सिनोजन सिक्रेटेड बाय हिपॅटोसाइट्स इन लिव्हर टू अँजिओटेन्सिन. ते काय करतात, रेनिनला कन्वर्ट करतात अँजिओटेन्सिनोजनमध्ये, सिक्रेट करतात हिपॅटोसाइट्स अँड काय करतात तयार, ते अँजिओटेन्सिन 1 अँड दॅट अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाईम फर्दर मॉडिफाईड अँजिओटेन्सिन 1 टू अँजिओटेन्सिन 2. अँजिओटेन्सिनचं जर 1 आहे त्याला कन्वर्शन कशामध्ये करतात, टू द ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ हार्मोन. ते काय असते, ॲक्टिव्ह फॉर्म असते हार्मोन्सचं.
कधी रिलीज होत असते रेनिन वेनेवर ब्लड सप्लाय टू अफेरंट आर्टिओरल डिक्रीजेस. कशामुळे होऊ शकते? बीपीमुळे, लो बीपीमुळे किंवा डिहायड्रेशनमुळे. तर ते जे सेल जस्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस सेल जे आहे ते रिलीज करतात रेनिन, आणि ते रेनिन कन्वर्ट्स होते अँजिओटेन्सिनोजन. कोण सिक्रेट करते? हिपॅटोसाइट सेल्स इन लिव्हरमधले, आणि त्या अँजिओटेन्सिन 1चं कन्वर्शन अँजिओटेन्सिन 2मध्ये होत असते. देन अँजिओटेन्सिन 2 हॅज ट्रिपल फंक्शन. अँजिओटेन्सिन 2 आहे त्याचं ट्रिपल फंक्शन असते. इट कॉन्स्ट्रिक्ट आर्टेरिओल्स इन किडनी, देअरबाय रिड्युसिंग ब्लड फ्लो अँड इन्क्रीजिंग ब्लड प्रेशर. जे आर्टेरिओल्स ते कॉन्स्ट्रिक्शन्स करते किडनीमध्ये, देअरबाय रिड्युसिंग ब्लड फ्लो रिड्यूस होते आणि इन्क्रीजिंग ब्लड प्रेशर असते. देन नेक्स्ट, स्टिम्युलेट PCT सेल्स टू इन्हान्स दी ॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम, क्लोरीन अँड वॉटर. स्टिम्युलेट करते प्रॉक्सिमल कॉन्व्युलेटेड ट्युब्युल सेल्सला टू इन्हान्स दी ॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम, क्लोरीन अँड वॉटर. अँड थर्ड फंक्शन, इट स्टिम्युलेट ॲड्रिनल कॉर्टेक्स. हे स्टिम्युलेट करते ॲड्रिनल कॉर्टेक्सला, जो किडनीच्या अप्पर रिजनला प्रेझेंट असते, टू रिलीज अनदर हार्मोन कॉल्ड अल्डोस्टेरॉन that stimulate DCT, distal convoluted tubule and collecting ducts to reabsorb more sodium and water, thereby increasing blood volume and pressure. जे ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे ते त्याचं काम काय असते? स्टिम्युलेट करते डिस्टल कॉन्व्होल्टेड ट्युबुला टू रिॲब्सॉर्ब सोडियम अँड क्लोरीन आयन्स. देन would only ADH or only RAS be sufficient for homeostasis? So both ADH means antidiuretic hormone and RAS are essential for ADH can lower blood sodium concentration by the way of water reabsorption in DCT and collecting duct, whereas RAS stimulates sodium reabsorption, thus maintains osmolarity of body fluid. दोन्ही हार्मोन्स जे आहे ते ऑस्मोलॅरिटी ऑफ फ्लूइड मेंटेन करायचं काम करते. देन ॲक्शन ऑफ ADH अँड RAS लीड्स टू इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम अँड ऑस्मोलॅरिटी. ADH आणि RAS लीड्स कशाचं काम करते? ऑस्मोलॅरिटी मेंटेन करायचं. देन लार्ज इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम अँड प्रेशर स्टिम्युलेट ॲट्रियल वॉल टू प्रोड्यूस ॲट्रियल नॅट्रियुरेटिक पेप्टाईड. जे लार्ज इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम अँड प्रेशर स्टिम्युलेट्स करते ॲट्रियल वॉल टू प्रोड्यूस ॲट्रियल नॅट्रियुरेटिक पेप्टाईड. आणि ते काय करते? रिॲब्झॉर्प्शन फ्रॉम कलेक्टिंग डक्ट्सचं काम करते, ॲट्रियल नॅट्रियुरेटिक पेप्टाईड. देन inhibits release of renin, reduce aldosterone, ADH release too. This leads to condition called natriuresis, increase excretion of sodium in urine and diuresis. Then kidneys participate in synthesis of calcitrol, the active form of vitamin D. Kidney participate करते synthesis calcitrolचा, ते activate form आहे vitamin D which is needed for absorption of dietary calcium. Deficiency of calcitrol can lead to brittle bones.